नमस्ते, मी ऋषाली पठारे. कबीर अँड ऋषाली लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे. चला मग बघू. हो, आज आहे माझा बर्थडे. चला मग बघूया आज आपण कुठे चाललो आहोत आणि मयूर मला आज कुठे घेऊन चालला आहे. हे खास फूल माझ्या खास माणसाकडून मला भेटलं आहे. खूप छान वेळ आम्ही घालवला आज आणि खरंच पाणी बघितल्यानंतर मला काही गोष्टी आठवतात. म्हणजे खूप शांतता होती आणि आम्ही दोघांनी खूप छान गप्पा मारल्या आणि मयूरने मला लोणावळ्यातले खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, दाखवल्या, डॅम दाखवले आणि फायनली आम्ही एका ठिकाणी चाललो आहोत. कुठे जात आहो? ऋषाली म्हटलं तर चाय होणारच ना, चाय घेतलीच पाहिजे ना, कारण ऋषालीचा दिवस चहाशिवाय पुढे जात नाही. पण आज जरा बर्थडे असल्यामुळं म्हटलं चहा नको, आज समथिंग स्पेशल झालं पाहिजे. माझा चेहऱ्यावरचा आनंदच सांगतो आहे की आज चहा काय, कॉफीमध्ये पण मी खूप खुश आहे, कारण हे कॅफे बघून मला खूप आनंद झाला. खरंच खूप छान होतं ते कॅफे आणि खरंच खूप म्हणजे खूप असं वेगळं वाटत होतं. वाटत नव्हतं की आम्ही लोक इंडियामध्ये आहो म्हणून. आणि इथे आल्यानंतर खूप वेगवेगळ्या गोष्टी दिसल्या इथे आणि खूप छान वाटत होतं. आणि तिथे आम्ही कॉफी घेतली, केक घेतला आणि नाव तसं मोठंच आहे, पण काय करणार, शेवटी चव महत्त्वाची ना. आणि इथे माझ्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतो आहे की मी किती खुश आहे आज. थँक्यू मयूर. आणि असा माझा बर्थडे चालू आहे आणि कॉफीवाला माणूस आमचा कॉफी घेत आहे, त्याच्यासाठी ही कॉफी आहे आणि हा केक माझ्यासाठी. आणि छान आमचं कॉफी आणि चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत पुण्याला. आणि हे हॉटेल इतकं सुंदर सजवलेलं होतं, काय बोलणार. म्हणजे खरंच किती आवड असते ना, शेवटी आवड महत्त्वाची असते. मयूरला तसं फोटो आणि व्हिडिओ काढायला आवडत नाही, पण तरी पण थोडंफार माझ्यासाठी कधीतरी करतो. आणि आज माझा नखरा बघून म्हटलं चला एक नखऱ्याच्याच हॉटेलमध्ये जाऊया. आपण फायनली पुण्यात आलो आहो आणि एक नखऱ्याच्या हॉटेलमध्ये आपण जेवण्यासाठी चाललो आहो. आणि इथला नखरा बघून तर माझा नखरा पण खूप नखरा चालू होता. आणि खरंच हे हॉटेल पण खूप छान होतं, कारण मला नॉनव्हेज खूप आवडतं म्हणून आम्ही ऑर्डर केलं होतं नॉनव्हेज. आणि बिर्याणी तर खूपच छान होती. पण बिर्याणी म्हटलं ना तर मला एकच बिर्याणी आठवते, ती म्हणजे मी आणि मयूरनी मुंबईला खाल्लेली. म्हणजे त्या आठवणीच वेगळ्या आहे आमच्या. जेव्हा पण बिर्याणी येते ना ती चव नाही भेटत अजून. आणि हे हॉटेल खरंच खूपच छान होतं आणि मयूरनी माझा आजचा नखरा खरंच खूप छान केला आहे. शेवटी म्हणतात ना, नखरा तो नखराच असतो. आणि खरंच हे हॉटेल पण खूप नखऱ्याचं होतं आणि खूप म्हणजे खूप छान होतं. मी नक्कीच पुन्हा या हॉटेलला येणार आणि ते पण माझ्या एका नखऱ्याच्या मैत्रिणीला घेऊन. आणि हा झाला आहे आजचा माझा बर्थडे ब्लॉग. सांगा मग तुम्हाला माझा बर्थडे ब्लॉग कसा वाटला आहे. अहो थांबा, अजून औरंगाबादला पण आमचा बर्थडे केला आहे, कारण मोनीचा आणि माझा बर्थडे माझा 28ला आणि तिचा 31ला असतो. म्हणून सोनीनी आणि गोरीनी छानसा केक एक दिवस पहिलेच कापला होता. आणि थँक्यू सोनी आणि मोनी. हा छोटंसं सेलिब्रेशन हे आमच्या संभाजीनगरला झालं आहे. ही माझी मावशी, मम्मी आणि सगळेच खूप हॅप्पी होते. रात्री 2 वाजता हा आमचा प्रोग्राम चालू होता आणि तरी पण आम्ही खूप हॅपी होतो. शेवटी म्हणतात ना, माहेरची ओढ कधीच कमी होत नाही.
आणि खरंच आम्ही खूप हॅपी होतो. थँक्यू निकी आणि सोनी इतकं छान केक आणल्याबद्दल.